की मागील कालखंडामध्ये सावकारकी करणाऱ्याला थोडासा दंड कमी होता, शिक्षा कमी होती आणि मग त्याचा सगळा मी सारांश अभ्यास घेऊन या ठिकाणी बिल आणलं. त्याच्यामुळं आता त्याच्या वाढ केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये देखील वाढ केलेली आहे. थोडासा चाप बसावा. एकदम त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, पण आता सुरुवात झालेली आहे. हे जे प्रकरण आहेत हे सगळे जुने आहेत. त्याच्यामुळे जुन्याही प्रकरणामध्ये माझं डिपार्टमेंट लक्ष घालतंय. जिथं जिथं आम्हाला अशा प्रकारचं लक्षात आलं त्या ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन आपली सरकारची भूमिका हीच राहिली की शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला सहकार्य करावं. सर ज्या शेतकऱ्यांना सुरू झाली समजा की सर हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर त्याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ आहे. सगळेच लोक जाऊन तिथं ई सेवा केंद्रावर गेल्यामुळे थोडस प्रॉब्लेम लागला. काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू. त्याच्यात जर काही कमतरता राहिली त्याला काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमली. त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करते. कर्ज वाटप सुरू आहे लगेच पूरग्रस्त भागात तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं, परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, मंजुरी मिळाली नाही नाही पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची. आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे. आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलंय. समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जात. पण समाजाने आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी समाजाला हलके लावून दंडी लावून सांगायचं काम केलं. वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, आफीवर पसरतात. त्याच्यामुळे सहकार विभाग तशा प्रकारचं नियोजन मेळावे घेत आहे आणि लोकांमध्ये जागृती करायचं काम करत. सहकार विभागातर्फे सहकारांवर मोठे छापेमारी होत आहे. बघा कसं आहे, पारदर्शकच असते ते. कसं आता छापे मारल्यानंतर पारदर्शकच राहणार ना, त्याला कसं म्हणता येईल आपल्याला पारदर्शक? तर ते डिपार्टमेंट त्याची सिस्टीम आहे, सिस्टीम आहे त्या सिस्टीम प्रमाणे जावं लागते. आपल्याला गृह विभाग आहे, महसूल विभाग आहे, सगळे विभाग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शेतकरी कर्जमाफीच्या याद्या या सर्वत्र आता ह्या पोहोचलेल्याच आहेत. आता जवळपास सर्व शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीच्या याद्या पोहोचलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो, आपापले नाव यादीमध्ये आहे का नाही हे लवकरात लवकर चेक करा आणि लवकरात लवकर KYC करा. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की 31 जुलैपर्यंत KYC करा. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली त्याचं शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर का तुमचं यादीमध्ये नाव असेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. कारण KYC केली नाही तर तुमचे कर्ज माफ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये तुमचं नाव बघा. यादीमध्ये जर का तुमचं नाव नसेल तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्यासाठी काय करायचं आहे, त्याच्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे याविषयी एकदम संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे वर्ग केलेले आहेत. आणि पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे पंढरपूर येथून शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी खुशखबर दिलेली आहे. ती खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते बाकी आहेत आणि आता हे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये
PM किसान योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारने टाकलेले होते. आणि आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 महिन्याचे 2 हप्ते हे राहिलेले होते. ते हप्ते म्हणजे 2-2 हजार रुपये असे मिळून 4,000 रुपये राहिलेले होते. आता ते 4,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथून हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.